माननीय एकनाथ जी शिंदे साहब से बढ़कर भाई कोई नहीं माननीय नामदार एकनाथ जी शिंदे साहेब। कुठे कुठे बघू, समोर पण तिकडे नजर पोचत नाही तिथपर्यंत आहे, इकडे पण माझ्या बहिणी तिकडे पर्यंत कोपऱ्यापर्यंत आहे, ते बाजूला वाजरा बाबा मला बघू दे, सगळ्यांचं दर्शन घेऊ दे। इकडे पण डाव्याकडे शेवटपर्यंत नजर पोचत नाही, तिकडे बहिणीच आहे। आणि म्हणून मी माझ्या बहिणींना नमस्कार करायला आलोय, आपला आशीर्वाद घ्यायला आलोय। खरं म्हणजे येताना पाहिलं चित्र की सगळ्या रस्त्यावर, गच्चीवर, बाल्कनीमध्ये सगळीकडे बहिणी पण होत्या, भाऊही होते। मी पालकमंत्र्यांना विचारलं, अरे ही सगळी माणसं इकडे आहेत म्हणजे तिकडं मंडपामध्ये कोण आहे की नाही? बोले मंडपात जागा नाही म्हणून हे बाहेर आलेले आहेत सगळे। आणि येता येता त्यांना भेटता भेटता, त्यांचा आशीर्वाद घेता घेता, त्यांना पाहत त्यांना भेटत येईपर्यंत इथे आता मला उशीर झाला। तुम्ही मला वाटतं 11-12 वाजल्यापासून बसलेलात ना? 10 वाजल्यापासून? बापरे, म्हणजे माझ्या खऱ्या बहिणी खऱ्या प्रेमाने इथं आलेल्या आहेत। भावावर तुमचं मनापासून प्रेम आहे आणि माझ्या बहिणींवर देखील माझं मनापासून प्रेम आहे। आणि म्हणून तुम्हाला मी एवढा उशीर आपल्याला या ठिकाणी थांबायला लागलं त्याबद्दल मी आपली दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो। तुम्ही खाली जरा, हे सगळे व्हिडिओवाले जरा खाली बसा, इकडे जरा प्लीज खाली बसा, सगळे पोलीस बाजूला व्हा, सगळे जरा सगळे खाली बसा, सगळे कॅमेरामन सगळे खाली बसा। आणि तुम्हाला एवढा उशीर थांबावं लागलं याबद्दल हा तुमचा भाऊ तुमच्या समोर नतमस्तक होतोय। अरे खाली बसा। एवढा वेळ तुम्ही या ठिकाणी थांबलात त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपली दिलगिरी व्यक्त करतो, पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो। असं चित्र मी यापूर्वी कधी पाहिलं नाही। मी सिल्लोडमध्ये यापूर्वी देखील आलो, त्याही वेळेस प्रचंड गर्दी होती। मगाशी पालकमंत्री अब्दुल सत्तारजींनी सांगितलं, हा रेकॉर्ड माझा मीच मोडलेला आहे। खरं म्हणजे आज मी आपल्याला मनापासून धन्यवाद देईन। आज चांगला आपला दिवस आहे। माझ्या काही भगिनींचा फॉर्म पण मी भरून घेतला इथं। आज सगळीकडे जिल्हाधिकाऱ्यांनी मला सांगितलं 5,40,000 फॉर्म या ठिकाणी आले आणि त्यापैकी 2 लाखाची स्क्रुटिनी झाली, 2 लाख फॉर्म ग्राह्य धरले म्हणजे मंजूर झाले। आणि उरलेले जे आहेत त्याचंही काम चालू आहे, तेही लवकर आपण पूर्ण करा, अशा प्रकारच्या माझ्या सूचना आहेत। खरं म्हणजे मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो। आज कालही आपला एक चांगला दिवस होता। एक आपला 72 वर्षानंतर ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ मेडल मिळवणारा स्वप्नील कुसाळे हा कोल्हापूरकर आपल्या महाराष्ट्राचा आहे, त्याचंही मी मनापासून अभिनंदन करतो। त्या स्वप्नीलचा आपल्या सगळ्यांना, महाराष्ट्राला, देशाला अभिमान आहे। आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो। जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री अब्दुल सत्तार यांचंही मनापासून मी अभिनंदन करतो। पालकमंत्री झाल्यावर सत्तार सत्कार घेत बसले नाही,
त्यांनी एवढा मोठा कार्यक्रम घेतला, सत्कार बाजूला ठेवले आणि हा अद्भुत असा, काय शब्द आहेत माझ्याकडे, विराट असा महिला भगिनींचा महासागर आज या ठिकाणी आपण पाहतोय. सत्तार फक्त गर्दी जमवत नाहीत, तर गर्दीचा महासागर जमवतात, तो या ठिकाणी आपण पाहतोय. मी यापूर्वी देखील कार्यक्रमाला आलोय. सत्तारजी, बॅटिंग तुमची बघून आता विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि यापुढे त्यांना घाम फुटलाय. आता आपल्याला बॅटिंग करायला मिळणार नाही हे त्यांना कळून चुकलंय. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, मी एवढे दिवस म्हणायचो मला एक सख्खी बहीण आहे, परंतु मुख्यमंत्री झाल्यानंतर राज्यातील लाखो बहिणी मला मिळाल्या तुमच्या रूपाने, हे माझं भाग्य आहे. हे प्रेम, हे आशीर्वाद. आज येताना रस्त्यामध्ये माझ्या बहिणी ओवाळणी करत होत्या, राख्या बांधत होत्या, त्यामुळे तुमच्यापर्यंत यायला तुमच्या भावाला उशीर झाला, मला समजून घ्या. आणि म्हणून मी तुमची माफी अगोदरच मागितली. तुम्हाला नतमस्तक झालो, तुम्हाला दंडवत घातलाय, कारण तुम्ही एवढा वेळ थांबला. आणि म्हणून एवढा शोषिक आणि सहनशीलता इतर कुणामध्ये असू शकणार नाही, त्या माझ्या बहिणींमध्ये आहे, ती तुम्ही आज दाखवून दिलेली आहे. आणि म्हणून इतका नशीबवान भाऊ पण मिळवायला देखील नशीब लागतं, ते या तुमच्या एकनाथ शिंदेला मिळालं, त्याबद्दल देखील मी आपला मनापासून आभारी आहे. या ठिकाणी ही योजना निर्णय घेतल्यानंतर मी आदरणीय प्रधानमंत्रीजींना पण सांगितलं. त्यांनी म्हटलं, अभिनंदन केलं, शाबासकीची थाप दिली. बोले अशा योजना केल्या पाहिजे. अशा योजना म्हणजे महिला सक्षमीकरण झाल्याशिवाय, महिलांना स्वतःच्या पायावर उभं केल्याशिवाय देश महासत्तेकडे जाऊ शकत नाही, हे त्रिवार सत्य आहे. आणि म्हणून महिला भगिनींना आपण म्हणतो, दुर्गा म्हणतो, लक्ष्मी म्हणतो, सरस्वती म्हणतो, फक्त फोटोमध्ये पूजा करून भागणार नाही, तर प्रत्यक्षात त्यांचे हात बळकट केले पाहिजे, त्यांना त्यांच्या पायावर उभं केलं पाहिजे. कुटुंबाला आधार देण्यासाठीच आम्ही या योजना सुरू केलेल्या आहेत. आणि म्हणून एक स्त्री महिला म्हणजे अख्खं कुटुंब असतं. राज्यातलं प्रत्येक कुटुंब सुखी झालं पाहिजे, समाधानी झालं पाहिजे, त्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडला पाहिजे, त्यांच्या जीवनात चांगले दिवस आले पाहिजे, हेच सरकारची भूमिका आहे. आणि ह्यासाठीच सरकार काम करतंय. आणि म्हणून जेंडरची त्या चर्चा न करता जेंडर बजेटिंगची आम्ही तात्काळ तेही आम्ही सुरू केलं. आपल्याला शैक्षणिक, आर्थिक, राजकीय आणि सामाजिक अशा क्षेत्रात महिलांना सक्षम करायचं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये महिन्याला 1,500, वर्षाला 18,000 रुपये आपल्याला खात्यामध्ये मिळणार आहे. आणि एका घरात 2 माझ्या बहिणी असतील तर 1,500 गुणिले 1,500 प्लस 1,500 3,000 रुपये, वर्षाला 36,000 रुपये आपल्या खात्यात जमा करणार हे सरकार आहे. आणि म्हणून मुलीचा जन्म ही जी काही ही योजना आहे, फक्त रक्षाबंधन किंवा फक्त भाऊबीजेची नाही आहे. ही योजना दर महिन्याला सरकारकडून माहेरचा आहेर माझ्या भगिनींना मिळणार आहे. ही कायमस्वरूपी आहे. आणि म्हणून हा शब्द तुमच्या या भावाचा आहे. या सिलेंडर 3 मोफत देण्याचा निर्णय देखील आपण घेतलाय. आणि त्यात का घेतला? संसाराला थोडा हातभार लागेल,
संसाराची चिंता कमी होईल. परवाच आम्ही या योजनेचा देखील GR काढलाय. आणि त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगतो, मुलीचा जन्म झाल्यापासून 18 वर्ष होईपर्यंत 1,00,000 रुपये सरकार तोही निर्णय आपण घेतलाय. कारण मुलींना लखपती करण्याची योजना देखील आपल्या सरकारने केली आहे. आता मुलींचं उच्च शिक्षण, कुणाला इंजिनियर व्हायचंय, डॉक्टर व्हायचंय, वकील व्हायचंय, त्याची सगळी अख्खी 100% फी माफ करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे. मला एकदा रात्री फोन आला 12:30 वाजता. एका मुलीने 50% फी आपण सरकार भरत होतो, 50% पालकांना भरायची होती, ती 50% देखील पालक भरू शकले नाहीत, म्हणून त्या मुलीने आत्महत्या केली. कशाला पाहिजे सरकार? मी रात्री 1:45 वाजता संबंधित मंत्री चंद्रकांत पाटील यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं मुलींची 100% फी आपण माफ करूया. तो निर्णय आपल्या सरकारने घेतला. हे सरकार हे सर्वसामान्यांचं आहे. ST मध्ये आपल्याला 50% सवलत दिली. माझ्या भगिनी प्रवास करतायत की नाही ST मध्ये? ST मध्ये प्रवास करताना आपण बघा, हात वरती करा. बापरे, ST तोट्यात होती. तुमच्या 50% सवलतीमध्ये ST पण फायद्यात आली. आणि म्हणून आज एका वर्षामध्ये मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण योजनेत एका वर्षात 2 कोटी महिलांना याचा फायदा झाला. खरं म्हणजे महिलांचे बचत गट आपण मजबूत करतोय. उमेद मार्टचं ऑनलाईन मार्केटही आपण उपलब्ध करतोय. 2.5 लाख सेल्फ हेल्प ग्रुपला आपण मदत करतोय. आणि म्हणून 22 कोटी रुपये सरकारने व्याज देखील भरलंय. आणि म्हणूनच आम्ही बोलत नाही, प्रत्यक्ष कृती करतो. आणि ती कृती या महिला सक्षमीकरणातून, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून आपण पुढे नेतोय. मला सांगा, विरोधक म्हणतात की ही योजना फक्त निवडणुकीपर्यंत आहे. मी आपल्याला सांगतो, ही योजना सुरू करायला आम्ही 1 वर्षापासून याचं नियोजन करतोय. 1 वर्षापूर्वी काही निवडणुका होत्या? आम्ही लेख लाडकी योजना 1 लाख रुपयाची 8-9 महिन्यापूर्वी सुरू केली, तेव्हा काही निवडणुका होत्या? आणि मला सांगा, निवडणुका झाल्यानंतर देखील ही योजना सुरू राहिली पाहिजे ना? कायम सुरू राहिली पाहिजे ना? सांगा मला. आणि ही योजना मी सांगतो, निवडणुकीसाठी आम्ही आणलेली नाही, माझ्या बहिणींना आधार देण्यासाठी आणलेली आहे. आणि म्हणून ही योजना कायम स्वरूपी सुरू राहणार, हा तुमच्या या मुख्यमंत्री भावाचा शब्द आहे. विरोधकांच्या पोटात दुखलंय, त्यांचा पराभव दिसू लागलाय, म्हणून कोर्टामध्ये कोणाला तरी पाठवलं त्यांनी. पण मला विश्वास आहे का ही योजना बंद व्हावी म्हणून? काय तुम्हाला पैसे मिळाले तर तुम्ही आमच्या, मी असेल, देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, आम्ही सगळ्यांनी मिळून सरकारने या निर्णय घेतला. मग या सरकारला निर्णय भेटेल, श्रेय मिळेल आणि निवडणुकीमध्ये आपला पराभव होईल, अशा प्रकारची धास्ती त्यांना झाली आहे. आणि म्हणून कसंही करून या योजनेला बदनाम करायचं, या योजनेला खोडा घालायचा, या योजनेसाठी कोर्टामध्ये जायचं, या योजनेसाठी स्टे घ्यायचा, अशा प्रकारचा प्रयत्न त्यांनी केलाय. पण मला विश्वास आहे माझ्या लाडक्या बहिणींवर कोर्ट, न्यायालय देखील अन्याय करणार नाही, तो देखील न्याय देईल. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, तुम्ही जी हे लोक खोडा घालतायत यांना बरोबर लक्षात ठेवा. हे कपटी सावत्र भाऊ आहेत. हे सावत्र भावांपासून सावध राहणार ना तुम्ही? तुम्हाला योजना
देणारं महायुतीचं सरकार. तुम्हाला मी सांगतो, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही हे निर्णय घेतलेला नाही. ही आमची प्रिंटिंग मिस्टेक नसणार. निवडणुकीमध्ये म्हणायचं निवडणुकीचे चुनावी जुमले आहेत, परंतु हा जुमला नाही. खऱ्या अर्थाने आपल्याला कायमस्वरूपी सर्व जातीपातीच्या महिलांना ही योजना लागू होणार आणि ती कायम सुरू राहणार, हा माझा शब्द आहे. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी तरतूद केलेली आहे बजेटमध्ये, अर्थसंकल्पामध्ये, अधिवेशनामध्ये. तुम्ही ऐकलं असेल, अर्थमंत्री अजितदादांनी यावर आपलं भाषण दिलंय की ही योजना जी आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, ही कायम सुरू राहणार. यामध्ये कुठेही शंका बाळगू नका, कारण हा एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळणार आहे. हा शेतकऱ्याचा मुलगा आहे, हा कष्टकऱ्याचा मुलगा आहे, हा तुमच्यातलाच आहे. आणि मला माहित आहे सर्वसामान्याचं कुटुंब चालवताना काय काय कसरत करावी लागते. त्यामुळे ही योजना या एकनाथ शिंदेच्या शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत चालू राहणार, हा माझा वादा, हा माझा शब्द आहे. तुम्हाला माहित आहे, एकदा शब्द दिला की शब्द पाळणार हा एकनाथ शिंदे आहे. आणि म्हणून 2 वर्षापूर्वी या राज्यातलं अगदी विकास विरोधी सरकार, नाकाम सरकार, घरी बसणार सरकार, फेसबुक लाईव्ह करणार सरकार आम्ही उलटून टाकलं आणि तुमचं सरकार आणलं, माझ्या बहिणींचं सरकार आणलं, माझ्या भावांचं सरकार आणलं. विरोधक म्हणाले लाडक्या बहिणी झाल्या, लाडक्या भावाचं काय? आम्ही लाडक्या भावाची पण योजना आणली आणि 10,000 पर्यंत त्यांना प्रशिक्षण भत्ता मिळणार. या देशातलं हे पहिलं राज्य आहे अशा प्रकारचं भावांना देखील योजना लागू करणार. आणि म्हणून 12वी डिप्लोमा डिग्री प्रशिक्षण घ्यायचं आणि स्टायपंड सरकारकडून घ्यायचं, ही योजना देखील आपण सुरू केली. आणि म्हणूनच मी आपल्याला एवढं सांगतो, मी जिथं जातो तिथं मला आशीर्वाद का देतात लोक? हे मायबाप, आशीर्वाद देणारे शेतकरी, कष्टकरी, कामगार, माझ्या महिला भगिनी, माझे युवक, या ठिकाणी तीच पोटदुखी त्यांना उठली आहे. कारण त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे की आता होणार काय? ये लोकसभामध्ये फसवून मतदान घेतलं, परंतु आता ही सगळी जनता समजदार आहे, सुज्ञ आहे. घरी बसणाऱ्यांना नाही, लोकांमध्ये जाऊन काम करणाऱ्यांना हे जनता पाठीशी उभी राहणार आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, म्हणतात पैसे कुठून आणणार? तुम्हाला मी शब्द देतो, या लाडक्या बहिणीच्या योजनेसाठी 45,000 कोटी रुपयाची तरतूद आपल्या सरकारने केलेली आहे. 45,000. भावांसाठी 15,000 कोटी, 10,000 कोटी रुपयांची तरतूद आपण केलेली आहे. आणि म्हणून हा तुमचा भाऊ देणारा आहे, घेणारा नाही, हा देणारा आहे. आणि म्हणून हे महायुतीचं सरकार अनेक योजना लागू केल्या. मी त्या योजना सांगू इच्छित नाही, त्याला वेळ पुरणार नाही. आणि म्हणूनच आज महिलांच्या चेहऱ्यावरचं जिल्ह्यात तालुक्यामध्ये महिला फॉर्म भरतात, अर्ज भरतात. त्यामुळे विरोधक घाबरलेत. आता मला सांगतात हा घटनाबाह्य मुख्यमंत्री आहे, हे घटनाबाह्य सरकार आहे, हे आज पडेल, उद्या पडेल, परवा पडेल. आता ते लोक त्यांच्या कार्यालयासमोर बोर्ड लावू लागले, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. पण मुख्यमंत्र्याचा फोटो नाही लावत, त्यांचा स्वतःचा लावतात. समजलं? फॉर्म भरायला लागले. पण तुम्हाला मी सांगतो, फॉर्म आपण अधिकृत सेंटर, कलेक्टर आपलं सेंटर कुठं ठेवलंय आपण? अधिकृत सेंटर. सगळ्या सेतू केंद्रावर अर्ज भरायचे. तुम्हाला कार्ड पहिले आपण अटी टाकल्या होत्या, आम्ही काढून टाकल्या, सुटसुटीत केलं. त्यामुळे अधिकृत ठिकाणीच फॉर्म भरायचा, नाहीतर कोणाच्या तरी हातात आपण फॉर्म भरला तर ते फॉर्म फाडून टाकतील आणि सरकारला बदनाम करतील. म्हणून तुम्ही देखील सावध राहा. काय म्हणाले?
ऑनलाईन पण आहे, ऑफलाईन पण आहे. सगळ्यांना ऑनलाईन कुठं माझ्या बहिणी नाही ते. ऑनलाईन पण ऑफलाईन पण तुम्हाला पैसे देण्यासाठी आम्ही सुटसुटीत सगळं केलेलं आहे. अटी शर्ती आम्ही काढून टाकल्या आणि म्हणून तुम्हाला पैसे देण्याची आमच्या सरकारची दानत आहे, आमची देण्याची नियत आहे आणि म्हणून आम्ही देणार. विरोधक किती काही केलं तरी सुद्धा बिलकुल आम्ही त्यांच्याकडे लक्ष देत नाही. आणि खऱ्या अर्थाने आपल्याला मी एवढंच सांगेन, महायुती सरकारचा इरादा नेक, सुरक्षित ठेवणार बहीण आणि माझी लेक. आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो की हे सरकार जे महाविकास आघाडी जे द्वेषाचं आणि सुडाचं राजकारण करतंय, पण आम्ही सुखाचा आणि समृद्धीचा मंत्र घेऊन राज्य समृद्ध करायला निघालोय. म्हणून एवढंच सांगतो, हा मराठवाडा आहे, संभाजीनगर जिल्हा आहे, या मराठवाड्याची आम्हाला दुष्काळ वाडा ही ओळख पुसून टाकायची आहे. आणि या मराठवाड्यात मराठवाडा वॉटर ग्रीड जे महाविकास आघाडी सरकारने बंद केलेलं आपल्या महायुती सरकारने सुरू केलं, त्याला प्रधानमंत्री केंद्र सरकार देखील आपल्याला मदत करणार आहे. म्हणून जिकडे दुष्काळ आहे त्या दुष्काळाला देखील आपण नदी जोड प्रकल्पाने आपण जोडतोय. परवा केंद्रामध्ये दिल्लीत बैठक होती, मराठवाड्याचा विषय मी मुद्दाम काढला आणि त्यालाही प्रधानमंत्री महोदयांनी आपल्याला सकारात्मक उत्तर दिलं. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतोय, उद्योग पण आले ना संभाजीनगरमध्ये, उद्योग आलेत, उद्योग येतात, लोकांना रोजगार मिळेल. आणि म्हणून मध्ये एवढंच सांगतो मी विरोधकांना एवढंच सांगतो, एवढी पोटदुखी नसावी, एवढे चिडचिड झाली आहे, एवढे चिडले आहेत आणि बिथरले आहेत, त्यातून काही पण बोलू लागले, याला संपेन त्याला संपेन, अशी भाषा कधी महाराष्ट्राने ऐकली नाही. आणि सुडाचं राजकारण हे महाराष्ट्र कधी सहन करत नाही. आणि म्हणून त्यांना काम पाहिजे, घरी बसलेले लोक नको, काम करणारे लोक पाहिजे. मला सांगा, हा एकनाथ शिंदेला तुम्ही टीव्ही मध्ये बघता, कुठे दुर्घटना झाली, पूर आला, इरशाळवाडीचा डोंगर कोसळला, तिथे कितीतरी लोक मेले, त्यांच्या मदतीला हा एकनाथ शिंदे स्वतःचा जीव धोक्यात घालून गेला आणि त्यांना मदत करण्याचं काम. घरी बसून हे सगळं होत नाही, घरी बसून नाही होत. लोकांच्या शेतावर जावं लागतं, शेतकऱ्यांमध्ये जावं लागतं, त्यांचं दुःख ऐकावं लागतं. माझ्या बहिणी मला जेव्हा जेव्हा भेटतात तेव्हा तेव्हा काही ते सांगतात, त्यांचे प्रश्न आम्ही प्राधान्याने सोडवतो. आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगतो की विरोधकांच्या खोट्या प्रचाराला आपल्याला बळी पडण्याची आवश्यकता नाही. खरं म्हणजे मी काही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला नाही आलो. मी गरीब कष्टकरी शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये जन्माला आलोय. म्हणून मला दुःख काय असतं, गरिबी काय असते याची जाणीव मला आहे. आणि म्हणून ही योजना कदापि बंद होऊ देणार नाही. किती विरोधकांनी आकांड तांडव केलं तरी सुद्धा ही योजना सुरू झाली. आता रक्षाबंधनच्या अगोदर तुमच्या खात्यामध्ये 2 महिन्याचे पैसे जातील. रक्षाबंधनच्या अगोदर तुमच्या खात्यात 2 महिन्याचे पैसे जातील. त्याच्या पुढच्या महिन्यात देखील आणखी महिना पैसे जाईल. समजा ही जुलै 1 पासून ही योजना सुरू झालेली आहे. तुम्ही ऑगस्ट मध्ये फॉर्म भरला तरी 2 महिन्याचे पैसे जातील. सप्टेंबर मध्ये फॉर्म भरला तरी सुद्धा तुम्हाला पैसे जुलै पासून मिळतील. हा माझा शब्द आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला मी एवढंच सांगतो की या जिल्ह्यामध्ये आपण अनेक योजना आणतोय. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन, या मराठवाड्याचा विकास करणं. अब्दुल सत्तार तुम्हाला मी धन्यवाद देतो. लोकप्रतिनिधी कसा असावा तर अब्दुल सत्तार सारखा असावा. पालकमंत्री पद मिळाल्यावर सत्कार घेत सुटला असता, पण सत्कार न घेता त्यांनी ही मगाशी मी म्हटलं की ही योजना कशी राबवतोय ते सांगितलं. आणि म्हणून आज रॅलीमध्ये या सभेमध्ये हजारो लाडक्या माझ्या बहिणी आहेत आणि लाडके भाऊ पण इकडे सगळीकडे उभे आहेत रस्त्यावर इकडे. आणि म्हणून मी आता एवढंच सांगतो विरोधकांना, ये तो सिर्फ झाकी है, अभी 2 महीने और बाकी है.
माझी लाडकी बहीण आणि लाडका भाऊ योजना सुरू केल्यानंतर या ठिकाणी बाजारामध्ये बर्नॉलची विक्री जास्ती सुरू झाली. बर्नॉल माहिती आहे ना? बर्नॉल कशाला लावतात ते तुम्हाला माहित आहे. आणि म्हणून आता बर्नॉल देखील बाजारामध्ये त्याची कमतरता झाली आहे. एवढी आग लागलेली आहे, बर्नॉल संपलाय, विक्री अजून मागणी वाढली आहे. आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो, आता एकच करा, तुम्ही आपले फॉर्म नीट भरा, सेतूमध्ये भरा, जिथं जिथं आपल्याला जागा दिलेली आहे त्या त्या ठिकाणी फॉर्म भरा. तुम्हाला तुमची नोंद झाली आणि आम्ही सुटसुटीत केले. मला कलेक्टरनी सांगितलं मगाशी, आम्ही सुटसुटीतपणे माझ्या बहिणींना पैसे देणार. आणि म्हणूनच हिरकणी कक्ष महिलांसाठी बांधण्यासाठी यांनी 75 लाख रुपयाची मागणी केली आहे. ती देखील मी इथं जाहीर करतो. माझ्या बहिणींसाठी हिरकणी कक्ष देखील या ठिकाणी सुरू करा. आणि म्हणून मी पुन्हा एकदा सगळ्या महिला भगिनींना मनापासून धन्यवाद देतो, आपले आभार मानतो, आपल्याला धन्यवाद देतो. आणि आलेल्या सगळ्या माझ्या बहिणींना मी भाऊ म्हणून आपल्याला शब्द देतो. विरोधकांनी किती आकांडतांडव केलं, किती खोडा घातला, तरी ही योजना सुरू झाली आहे. ही योजना कायम सुरू राहील. हा तुमच्या या एकनाथ शिंदे भावाचा शब्द आहे.